नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील पुढचं लेक्चर आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये आपण राज्यघटनेचा पाठ बघणार आहोत आणि त्यामध्ये मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. तर बघा, जे काही व्हिडिओज आपले सरळ सेवेचे या पुस्तकावर चालू आहे, पुस्तक कोणतं आहे? आदरणीय विठ्ठल बडे सरांचं बेस्ट बुक फॉर रिव्हिजन, GK वन लाइनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक. हे ते पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकावरचे जेवढे काही लेक्चर्स झालेले आहेत त्याची एक म्हणजे वन बुक वन प्लेलिस्ट असं एका स्टुडंटची कमेंट होती. तर त्यानुसार प्लेलिस्ट बनवण्यात आलेली आहे आणि ती काल मी टेलिग्रामवर अपलोडही करण्यात आलेली आहे. जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून दाखवते ती प्लेलिस्ट कशा पद्धतीने आहे ते. बघा, ही आहे ती प्लेलिस्ट. हे बघा, हा आहे तो ही ती प्लेलिस्ट जी मी काल 9 डिसेंबरला अपलोड केलेली. ही एवढी मोठी ती प्लेलिस्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्या खाली ही इतर माहिती मी दिलेली आहे. काय दिलेलं आहे बघा, हे पण खूप महत्त्वाचं आहे की GK वन लाइनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक, लेखक विठ्ठल बडे सर, या पुस्तकावरील लेक्चर्सची प्लेलिस्ट टेलिग्रामवर अपलोड करण्यात आलेली आहे. पुढे बघा, मग हे जे मी प्लेलिस्ट बनवली आहे ना, हे जे तुम्हाला दिसत आहे, हे सगळ्या लिंक दिसत आहेत, त्या कोणत्या सिक्वेन्सने दिलेल्या आहेत ते मी याच्यात दिलेलं आहे. तर तो सिक्वेन्स बघा. पहिलं तर आहे, ज्यांना कोणाला हे पुस्तक त्याची ठेवण कशी आहे, इतर काही माहिती हवी असेल तर इंट्रोडक्टरी लेक्चरची प्लेलिस्ट, म्हणजे ते लेक्चर. त्याच्यानंतर राज्यघटनेचे प्राचीन मध्ययुगीन इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, राष्ट्रीय नेते व क्रांतिकारक, पर्यावरण, जीवशास्त्र, संकीर्ण, या पद्धतीनेच त्या प्लेलिस्ट अपलोड करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि याच्यातच आता ॲड होत जातील आणि प्लेलिस्ट मी टेलिग्रामला टाकत जाईल. तर आपण आपला लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य जे काही हे 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तर मला सांगायचं काय आहे की ऑलरेडी मूलभूत कर्तव्य ज्यांना, आता हे जर व्हिडिओ करायला गेलं ना तर 5 मिनटं पण खूप झाले या व्हिडिओला, जर हे फक्त करायचं आहे तर. पण ज्यांना कोणाला पूर्ण मूलभूत कर्तव्य विषयी सगळं माहिती हवं असेल तर त्यांनी मी 2 लेक्चर्सच्या, म्हणजे मूलभूत कर्तव्यांवरच मी 2 लेक्चर्स बनवलेले आहेत, ज्याच्यात मी हे 11 मूलभूत कर्तव्य पाठ कसे करायचे तेही सांगितलेलं आहे. पुन्हा त्याची जी काही हिस्ट्री असेल किंवा कधी कोणत्या घटनेने ॲड झाले किंवा नेमकं 5व्या नंबरचं कर्तव्य कोणतं आहे, 6व्या नंबरचं कर्तव्य कोणतं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. तर मग 6 वर्षाची संस्कृती असं मी ट्रिक तिथे सांगितलेली आहे. मग संस्कृती असं आलं तेव्हा ते 6व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे असं लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हे 11ही मूलभूत कर्तव्य मी तुमचे त्या व्हिडिओमध्ये पाठ करून घेतलेले आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही ते व्हिडिओ तिथे जाऊन बघा, ज्यांना इच्छा असेल त्यांना. कारण इथे मी त्या गोष्टी अजिबातही रिपीट करणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी हे कसं पाठ करायचं, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे मी सांगितलेलं आहे. तर त्या मूलभूत कर्तव्यांवरच्या लेक्चर्सची मी प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ज्याच्यात 2 लेक्चर आहेत. ते 2 लेक्चरपैकी जे पहिले लेक्चर आहे त्याच्यात जो काही आधीचा पार्ट आहे त्याच्यात मी मूलभूत कर्तव्यांविषयी सगळी माहिती दिलेली आहे आणि हे 11 मूलभूत कर्तव्य तुमचे पाठ करून घेतलेले आहे. बघा, आता मी फक्त वाचणार आहे, आता एक्सप्लेन कुठेही करणार नाही आहे, कारण ते लेक्चर मोठं आहे. ठीक आहे. तर मग त्याच लेक्चरच्या गोष्टी मी इथे रिपीट करणार नाही, इथे आपला वेळ वाचवायचा आहे. बघा, मूलभूत कर्तव्य पहिलं आता हे ABCD यानुसार मी कधी पाठ केलेलं नाही आहे. मी 1 2 3 4 ते 11 आणि मग आलाच प्रश्न तर मग ABCD त्याला मी जॉईंट करून घेत असते. तर पहिलं मूलभूत कर्तव्य कोणतं आहे? संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. मी फक्त वाचणार आहे, एक्सप्लेन करणार नाही आहे. ऑलरेडी मी तिकडे खूप वेळ व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरं आहे, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदत्त आदर्शाशी जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. 3ऱ्या नंबरचा आहे, भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल
तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. पुढचं आहे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. पुढचं आहे 6व्या नंबरचं आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. 7व्या नंबरचा आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. पुढचं आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे 8 नंबरचं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9 नंबरचा आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10व्या नंबरचा आहे राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वं आहे मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. ठीक आहे. पुढे बघा आता जे काही वन लायनर आहे ते आपण बघू. घटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? तर 51A मध्ये जे केवळ भारतीयांना लागू आहेत. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. केवळ भारतीय नागरिकांना लागू असणारे घटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? तर 51A मध्ये केवळ भारतीय नागरिकांना लागू. पुढे बघा कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976. 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला? तर भाग 4A. 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला? तर भाग 4A मध्ये झाला. सध्या संविधानात एकूण डॅश डॅश मूलभूत कर्तव्य आहेत तर किती? एकूण 11. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आलेले आहेत? तो सोव्हिएत रशियाच्या. घटनेतील 11वे मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आले? तर 2002 साली 86व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. 2002 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य डॅश डॅश नाहीत तर न्यायप्रविष्ट नाहीत. ठीक आहे. मूलभूत कर्तव्यांची शिफारस कोणत्या समितीद्वारे करण्यात आली आहे? तर स्वर्णसिंग समितीद्वारे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता आपण हा चार्ट बघून घेऊ. आता हे छोटे छोटे चार्ट आहे ना, मी ऑलरेडी तुमचे कशात शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यांचा तुलनात्मक अभ्यास. बघा आधी फंडामेंटल राईट्स, इथे इंग्लिशमध्ये पण लिहिते फंडामेंटल राईट्स. इकडे DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स घटनेचा भाग 3 मध्ये आहे, DPSP 4 मध्ये आहे आणि ड्युटीज कशात आहे? 4A मध्ये. कलम किती आहे? फंडामेंटल राईट्सचे 12 ते 35, DPSPचे 36 ते 51 आणि ड्युटीजचे 51A जे 42व्या घटना दुरुस्ती 1976ने समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. शिफारस मूलभूत हक्कांची नेहरू रिपोर्ट 1928 प्रथम. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वांच्या इथे काहीही नाही आहे तसं. आणि इथे शिफारसमध्ये काय आहे? स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून 1976. त्यानंतर घटनेचा स्रोत काय आहे? मूलभूत हक्कांचा अमेरिका. मार्गदर्शक तत्वांचा बघा थोडा डिस्टर्बन्स असतो कारण मी इकडे माझ्या रूममध्ये रेकॉर्डिंग करत असते आणि काहींची ये जा चालू असते. ठीक आहे. त्यामुळे थोडासा तुम्हाला दार लावण्याचा आवाज, पाण्याचा आवाज असे आवाज येतात. तर तेवढं आला असेल तर इग्नोर करा. ठीक आहे. बघा कुठे होतो आपण? घटनेचा स्रोत फंडामेंटल राईट्स अमेरिका. आता घर म्हटलं की येणं जाणं चालू राहणार, बाकीचे येत जात राहणार. तर थोडेफार तुम्हाला दार लावण्याचे, उघडण्याचे असे आवाज आले तर तेवढे फक्त कृपया ॲडजस्ट करत जा. ठीक आहे. घटनेचा स्रोत काय आहे? फंडामेंटल राईट्सचा अमेरिका. DPSPचा काय आहे? आयर्लंड. आणि
फंडामेंटल ड्युटीजचं काय आहे, सोव्हिएत रशिया. मी काल पण सांगितलं लक्षात कसं ठेवायचं. उल्लंघन झाल्यास लक्षात कसं ठेवायचं फंडामेंटल राईट्सचं, की अमेरिका नेहमी त्यांच्या हक्कांच्या बाबत जागरूक असते असं. मग अमेरिकेकडून घेतलं. मग DPSPचं लक्षात ठेवा आयर्लंडकडून. आणि सोव्हिएत रशियाकडून कर्तव्य घेतली कसं, की रशिया नेहमी त्याचं कर्तव्य चोख बजावत राहिलेलं आहे, त्याने नेहमी त्याची फ्रेंडशिप निभावली आहे, त्याने नेहमी त्याचं कर्तव्य बजावलं आहे असं करून लक्षात ठेवा. ठीक आहे. उल्लंघन झाल्यास फंडामेंटल राईट्सचं न्यायालयात जाता येतं. DPSPचं झालं उल्लंघन तर जाता येत नाही. आणि FD म्हणजे फंडामेंटल ड्युटीजचंही झालं तर जाता येत नाही. ठीक आहे. अंमलबजावणीसाठी कायद्यांची आवश्यकता नसते. मूलभूत हक्कांसाठी, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायद्यांची आवश्यकता नसते, ते जन्मतः उपलब्ध असतात. DPSPसाठी असते आणि फंडामेंटल ड्युटीजसाठी पण असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं आज फंडामेंटल राईट्स आपण बघितलेले आहेत. मी पुन्हा सांगते, मी इथे फक्त वाचन केलेलं आहे, मी कोणती गोष्ट समजून सांगितलेली नाही आहे. कारण जर मी तेच प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलं तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. आपलाही वेळ जाईल, माझाही जाईल, माझी एनर्जी पण जाईल, वेळ पण जाईल. ऑलरेडी ते लेक्चर रेकॉर्डेड आहे, तुम्ही तिकडे जा, ते लेक्चर्स बघा, तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. कारण तेव्हा ते प्रिपेअर करताना मी खूप जास्त अभ्यास केलेला असतो. त्याच्यातलं पहिलं जे लेक्चर आहे ते बघा, त्याच्यात तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल. धन्यवाद.